सोमत आता काल आपण पाहिलं का मशालीचे जे उमेदवार तुमच्या मशालीचे उमेदवार म्हणजे हे होते तालुकाध्यक्ष शिवसेनेत गेले शिवसेनेत धनुष्यबाण धनुष्यबाणात गेले. शुभेच्छा त्यांना. शिवसेना म्हणजे असं का करतात शिवसेना आम्हाला आमची पण शिवसेना आहेच ना. आहे पण कुठे हा आता कोण आता ठरेल ना 2 दिवसामध्ये शिवसेनेचे नवीन तालुका प्रमुख ठरतील ना. माऊली खंडागळेंनी केलं ते योग्य की अयोग्य आता ते त्यांना माहिती योग्य की आहे आम्ही कसं सांगायचं. यांना काय ते म्हणतात योग्य आहे. तुम्हाला काय वाटतं पण त्यांच्या दृष्टीने योग्य म्हणजे त्यांच्यासाठी योग्य असेल ना. त्यांच्यासाठी योग्यच असेल ना. त्यांच्या दृष्टीने तुम्हाला काय वाटतं त्यांना योग्य आहे म्हणून तर ते गेलेत ना. तुम्हाला काय वाटतं शिवसेने आमच्या दृष्टीने अयोग्यच नसेल. का बाबा अयोग्य एवढी वर्ष ते आमचे कुटुंब प्रमुख होते ना. तालुका प्रमुख म्हणून काम पाहिले त्यांनी. शेवटी आम्हाला वाईट वाटणारच ना. ते आज पक्षाला सोडून गेलेले आहेत. ते म्हणाले की पक्षाला दुय्यम स्थान दिलं गेलं, पक्षाला ताकद नाही, जशी ताकद वरून मिळायला पाहिजे तसं नाही. साहेब कसं आहे आता वरिष्ठ लेवलच्या गोष्टी त्या त्यांना माहिती असतात सगळ्या. कुणाशी काय बोलणं झालं, कुणाशी काय ठरलं, कुठं काय झालं हे सगळं त्यांना माहिती. पण ते गेल्यानंतर 100% आम्हाला वाईट वाटलेलंच आहे. शेवटी एवढी वर्ष तालुका प्रमुख म्हणून आम्ही त्याच्या नेतृत्वात काम केलेलं आहे. त्यांच्या बाबत असं राजकारण का खेळलं गेलं? ज्या बोरी खोडत गटामध्ये त्या पत्नीसाठी उमेदवारी मागत होते त्यांना तिथं देण्यात आली नाही. नाही साहेब, ज्या घटना घडत होत्या त्या तुमच्या माध्यमातूनच आम्हाला कळत होत्या. त्याच्यामुळं कोणासोबत काय बोलणी झाली, कुठं काय झालं याबद्दल आम्हाला काही माहीत नाही. किंवा कोणाला किती जागा दिल्या जाणार होत्या, कुठं काय झालं. मग माऊली खंडागळे इतक्या वर्ष काम करतात, त्यांनी जर जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी मागितली तर चुकलं काय? नाही, आता कुटुंब प्रमुख म्हणून त्यांची पण जबाबदारी आहे ना की आपल्या सर्व कार्यकर्त्यांना पण न्याय मिळाला पाहिजे. त्या हिशोबाने कोण होतं मग मशालीचं दुसरं भाऊ? माऊली खंडागळेची पत्नी सोडली तर उमेदवार कोण होतं? नाही तो गट कदाचित ज्यांच्यासोबत आमची युती होणार होती किंवा आघाडी होणार होती त्यांना तो पाहिजे असेल. त्याच्यामुळे ते गट ते सोडायला तयार नसतील ना. असं पण असू शकतं ना. माऊली खंडागळेंची चूक काय? मशालीसाठी तो गट मागणे ही चूक का? नाही चूक नाही अजिबात. बरोबर आहे त्यांचं ना. कुठं चूक आहे त्यांचं? बरोबर आहे. मग त्यांना का दिलं नाही मशालीनी किंवा तुमच्या पक्ष नेतृत्वानी संधी? साहेब नेतृत्वच ते होते जुन्नर तालुक्याचं. त्यांच्याच हातात सर्व काय एबी फॉर्म काय माऊली खंडागळे देतात? पण तालुक्यात एबी माऊली सेटच घेऊन येत होते ना. आता काय झालं मग? त्यांनाच एबी फॉर्म भेटणार सेट ते माऊली सेटलाच माहिती ना. आम्ही कसं सांगू शकतो त्या गोष्टीबद्दल? का आता त्यांचा जसा कडीपत्ता झालाय तसा तुमचा होणार? काय म्हटले? त्यांचा जसा कडीपत्ता केला तसा तुमचा? नाही असं काही नाही. कडीपत्ता वगैरे काही गुणाचा होत नसतो. प्रत्येक जण आपापली ताकद आपापल्या पद्धतीने सांभाळून ठेवत असतो. काही अडचण तुम्ही आता इथे या ठिकाणी आलेला आहेत, कोणत्या उमेदवारासाठी आलात? आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जे उमेदवार आज फॉर्म भरणार आहेत त्यांच्या सर्वांसाठी आलेलो आहोत. कोण आहे सांगा बरं नाव. त्याच्यामध्ये सावरगाव सावरगाव गर्दी तीच सांगते का? ही सगळी जवळपास 90% लोक सावरगाव मधून आलेत. फक्त सावरगावची नाही आहेत ना. अजून कुठे दिली मशाल? नारायणगाव पण गट दिलेला आहेच की. कोण म्हटलं? कोणाला दिला? मशालीला. नाव काय उमेदवाराचं? आता कळलं नाही आल्याच्या नंतर. आज अंतिम दिवस आहे फॉर्म भरायचा, अजूनही मशालीचा उमेदवार तुम्हाला माहित नाही. नाही माहिती असायचं काय विषय. तुम्हाला सांगितलं आतापर्यंत सगळ्या गोष्टी माऊली सेट बघत होते. त्याच्यानंतर आता पक्षाच्या वरिष्ठ लेवलला ज्या हालचाली चालू आहेत. माऊली खंडागळे यांचा कडीपत्ता झाला असं तुम्ही म्हणताय. आम्ही म्हणतो ना. असं तुम्ही म्हणताय. मला सांगा का मग मशालीचे उमेदवार कोण? सावरगाव कुसूर गट सोडलं तर आता कळेल ना काय उमेदवार कोण आहेत ते. आता फॉर्म भरून येतील ना समोर इथं. आज शेवटचा दिवस आहे. मग शेवटचा दिवस मग आज कळेल की. तुमच्याकडे काय जबाबदारी आहे सांगा बरं? हा जबाबदारी काय पक्षाची? माझ्याकडं शिवसैनिक म्हणून जबाबदारी. बाकी काय पदबीत काय? हा पद नाही माझ्याकडे. तुम्हाला पद नाही काय? नाही पद नाही माझ्याकडे. तुम्हीच प्रचाराला शिवसेना आले तर समोर असायची. मग आजही आहे ना. आज पहिल्या खुर्चीवर बसलेलो आहे. तुम्हाला पद नाही दिलं? नाही इथं पुढं फ्लेक्स दिसतो याच्यामध्ये बाबा सर मोठे नेतृत्व सोडलं तर कोण आहे शिवसेनेचं मशाली? इथं राष्ट्रवादीचं तरी कोण आहे? मोठे नेते सोडले तर कोणाचा फोटो आहे? आता मला तर दिसतात तिथं अमोल कोल्हे दिसतात. प्रमुख तालुका मला तिकडं अमोल कोल्हे दिसतात. इकडं दिलीप दादा बामणेंचा फोटो आहे. सचिन भाऊ आयरांचा फोटो आहे. सुरेश भाऊ भोरांचा फोटो आहे. तिथं दिलीप बामणे दिसत खाली तळात शरद लेंडेच्या पाठीमागे तळामध्ये. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 फोटो आहेत तिथं. अच्छा. आणि राष्ट्रवादीचे तसे
5 फोटो इथं आहेत. मग मशालीचे उमेदवार आपल्याला सांगता येत नाही, एक सोडला. नाही, कळेल ना, पक्षश्रेष्ठी सांगतील ना आल्यानंतर. आपल्याला काय, आपला उमेदवार मशाल आहे, इथं आल्यानंतर कळणारच आहे की. तुमचा गट कोणता? आमचा पिंपळगाव जोगडिंगर आहे. तिथं कुणाला दिले? तिथं घड्याळाचे उमेदवार आहेत. कोण पण? नाही, आम्हाला आमचा पक्ष मशाल आहे ना. आमचा पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. आम्ही कशाला विचार तुम्ही कोणाला? ज्यांना मतदान वैयक्तिक करणार आहे ते कोणाला करणार ना मग? घड्याळाला. चिन्ह घड्याळाला मतदान करणार. हो. पाठीमागे ज्या नगर परिषदेच्या निवडणुका झाल्या, मशालला वारावर सोडून देण्यात आलं असं शिवसैनिक मानतात. नाही, असं तर आम्हाला काही वाटलं नाही. किती मतं मिळाली मग नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला तुमच्या? मग ज्याला ताकदीनिशी आम्ही उभं केलं होतं संदीप भाऊ, त्याचा निसटताच पराभव झाला की. कोणाचा? संदीप ताजने. आणि तुम्ही मशालीला नगराध्यक्ष पदाला ताकदीने उभं नाही केलं मग? आता शेवटी उमेदवारी साहेब, जो कोणी आपल्या स्वतःसाठी उमेदवारी मागतो त्याच्या पाठीमागे स्वतःची ताकद असल्याशिवाय तो मागत नाही. जर ज्याच्या पाठीमागे, कुणाच्या पाठीमागे किती ताकद आहे, ज्याने त्यांनी समजून त्या गोष्टी केल्या पाहिजेत ना. मशालीचे कोण आलं तिथं, किंवा राष्ट्रवादीचं कोण आलं त्यांच्या प्रचारला? तुमच्या महाविकास आघाडी होती ना? नितीन बाणगुडे पाटील आले होते की. जुन्नर तालुक्यातले आहेत का? नाही नाही, प्रचारासाठी तुम्ही म्हटले कोण आलं, तर नितीन बाणगुडे पाटील आले होते की. कोण आलं बाबा? अमोल कोल्हे आलते का? विषय आपला मशालीचा चाललाय ना, मशालीच्या उमेदवारांचा. आणि मला सांगा का मग टिकली कुठं, त्यावेळेस आघाडी टिकली कुठं की? नाही मग अहो, तुमची आता राष्ट्रवादी शरद पवार गट आणि मशालीची युती झाली होती ना? जो तो ज्याच्या त्याच्या पद्धतीनं होता साहेब. खासदार आलेच नाही जुन्नर शहरामध्ये त्यावेळेला. पॅनल पूर्ण झालाच नव्हता त्यावेळेला. मग न्याय झाला का अन्याय झाला? आता ते कसं काय ठरवायचं? पॅनल पूर्ण झाला नाही, जमलं नाही त्यावेळेला. जो तो ज्याच्या त्याच्या पद्धतीनं प्रचार करत होता की. आता जमलंय. हो, आता जमलंय. कसं? आता दिसेल ना समोर आता कसं जमलंय ते. एक सावरगाव कुसूरचा जर उमेदवार सोडला तर मशालीचे उमेदवार कुठे दिसत नाही. असं थोडी का कळेल ना. ही गर्दी काय सांगते, ही गर्दी काय सांगते मग? अहो, ही गर्दी कुसूर सावरगाव गटातली. हा, कुसूर सावरगाव गटातली. असं थोडी आहे का? आता कळेल ना, थोडा वेळ थांबा ना, कळेल की सगळं. ठीक आहे, धन्यवाद. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. भविष्यात मशालीचं तुमच्याकडे चांगलं मोठं पद यावं. नक्की 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 साहेब, धन्यवाद. तुमची इच्छा नक्की पूर्ण होईच, आमची पण अपेक्षा. बरं बरं, ठीक आहे, चला.